कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचने 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 रूप पाहता सुख झाले वो साजने सुख झाले वो
एक एक विठाबाई एक विठाबाई एक एक विठाबाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा विमानी भागा विमानी चंद्रभागा चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या ही तुझ्या सहित त्वा माया ही तुझ्या सहित त्वा माया माझे रंगनी नाचावे माझे रंगनी नाचावे विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या माझा रंग तुझे गुणी रंग तुझे माझा रंग तुझे गुणी रंग तुझे मने नामयाची जनी मने नामयाची जन विमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा विमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा कुमार कुमार हरि हरि कुमार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी एक एक विठाबाई 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 बाई रे एक एक विठाबाई एक एक विठाबाई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आगी आगी माझे पंढरीचे आगी
तुझ्या चरणी गंगा तुझ्या चरणी शक्ती मुक्ताबाई पंढरीनाथ भगवान
एक विठाबाई एक विठाबाई माझे पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा इतुक्या सहित त्वाबायावे माझे रंगनी नाचावे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा माझा रंग तुझे गुणी मने नामयाची जनी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताजीला दुसरे चरण संताजीला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजीचा गुरुदास तुका बाबाजीचा गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका परमपुरुष शोरे पांडुरंग मुरारे कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनां तुकारामं महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टयं पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप नारायणी नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासो ततो जयते मुदीरयेत् मुक्तपाने मुक्त श्रेष्ठपाने श्रेष्ठ मुक्तपाने मुक्त श्रेष्ठपाने श्रेष्ठ मुक्तपाने मुक्त श्रेष्ठपाने श्रेष्ठ मुक्तपाने मुक्त श्रेष्ठपाने श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ
गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुच्चिते स्वहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण विठ्ठल विठ्ठल हला! एक एक विठाबाई माझी पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान नामधारक वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी श्रेष्ठत्व सिद्ध केलं असे थोर संत नामदेव महाराज यांच्या परमशिष्या जनाबाई यांचा आणि भगवंताच्या भेटीची आर्तता या अभंगातून संत जनाबाई प्रतिपादित करत आहेत. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्यादिष्ट आहे, सर्वांना जाण आहे. सेवेचं नियोजन कोण्या निमित्तानं आहे? सालाबाद प्रमाणे. गावामध्ये जरी सालाबाद प्रमाणे असला तरी वर्षानुवर्षे दशकानुदशके अनेक युगांतरांपासून चालत असलेला हा नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवानिमित्त आपल्या या मांजरी नामक गावामध्ये सार्वजनिक नवदुर्गा उत्सव महिला मंडळ किंवा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी कीर्तन सप्ताह किंवा नामसंकीर्तन सप्ताह या ठिकाणी नियोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या वाटेला आलेले हे तृतीय दिवसाचं आपल्या समस्त गावकऱ्यांपासून गावकरी मंडळीकडून आलेलं हे कीर्तनाचं निमंत्रण आणि या कीर्तनाच्या निमंत्रणाला या ठिकाणी येऊन मा भगवतीची सेवा करण्याचा योग मला प्राप्त होतोय. मा भगवतीची सेवा गेल्या 3 दिवसापासून आपण करतो आहोत. अनेक युग परत्वे ही साधना किंवा अनेक युगापासून चालत आलेला हा उत्सव. कारण हा उत्सव काही आदाचा नाही. तुम्ही आपण जरी 35 वर्षापासून साजरा करत असाल, 5 वर्षापासून साजरा करत असाल, 10 वर्षापासून साजरा करत असाल, तरी नवरात्र उत्सव हा काही आजचा उत्सव नाही आणि सामान्य स्वरूपाचा उत्सव नाही. आणि या उत्सवाला आपल्या गावामध्ये एक पारमार्थिक जोपासना, कीर्तनाची जोपासना, जे वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान आहे किंवा वारकरी संप्रदायाची जी मूळ परंपरा आहे, ज्याला कीर्तन परंपरा म्हणतात, या कीर्तन परंपरेच्या माध्यमातून आपण समस्त गाववासी या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करतोय. एरवी पंचायत अशी आहे सध्या, गणपती उत्सव म्हटले किंवा नवरात्रातले देवी उत्सव म्हटले की शक्यतोवर कीर्तनाचे कार्यक्रम फार फार मोजक्या गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी ते कार्यक्रम पाहण्याकरता मिळत नाही. दिवसभर सामसूम, संध्याकाळी पंकिळा, नाहीतर 2-3 काय असतील नसतील त्या देवी समोर अशा घटना आपण ऐकतोय. डीजे असेल आदी करून, परंतु आपण खरोखर ज्या वारकरी संप्रदायाच्या मूळ परंपरा आपल्या गावामध्ये रुजू घातल्यात, प्रातस्मन्य संत श्री गुरु शिवराम महाराज पवार असतील, श्री गुरु सखाराम बाबा असतील, यांच्या परंपरा आपल्या गावामध्ये आहेत. त्या परंपरेचे नीतिमूल्य आपण जोपासतात. म्हणून ही कीर्तन सप्ताहाचं नियोजन. विठ्ठल विठ्ठल एरवी ज्या देवतेची तुम्ही आपण उपासना करतो, म्हणजे आपण उपासक आहोत, मा भगवतीचे उपासक तुम्ही आपण आहो. आपणच मा भगवतीचे उपासक आहो असं नाही. सगळे देव मा शक्तीचे उपासक आहेत. ज्या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये तुम्ही आपण वावरतो ना, या संस्कृतीमध्ये देवी देवतांची कमतरता नाही. तुम्ही आपण ज्या संस्कृतीमध्ये वापरतो, जी सनातन संस्कृती तुमची आमची आहे, या संस्कृतीमध्ये देवाधिकाची कमतरता किती आहे? तुमचे आमचे देव तुमचे आमचे देव किती किती आहेत देव आपले? माहित आहेत की नाही तुम्हाला? देव माहित आहेत ना? सांगा बरं कोणते कोणते आहेत तर मग. 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी माहित आहेत का आपल्याला? 33 कोटी म्हणजे तुमचे आमचे देव. शास्त्रकार सांगतायत 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी
भैरवरे म्हणजे काही देव झालेले आहेत, काही देव केलेले आहेत, काही प्रसंगानुरूप तुम्ही आपण देव करत असतो. मेस्कू मैरा आळतू तो मसनीची आई धावपाव वेगी माझे नमन. संबंध वर्णन वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलेत. काही देव मोजक्या कामाकरताच उपयोगात आणल्या जातात. जितू महाराज लग्न जुळलं की हळद घेऊन जावं लागते. कुठं तुम्हाला अजून अनुभव नाही त्याचा, हा कठीण आहे. पुढे पुढे असो, अनुभव येण्याकरताही थोडं कठीणच आहे. आता काळ फार कठीण आहे, असू द्या. म्हणजे केवळ लग्नापुरता मेस्को मैराळ तो केवळ लग्न समारंभामध्ये तिची आठवण होती. एरवी काही लोक नेहमी काही नमस्कार करता जात, हे केलेले देव आहे. काही देव, आता आपण नवरात्र उत्सव झाला की आपल्याकडे आता कपाशीचं पीक आहे. कपाशीचं पीक जास्त आहे. कपाशीचं पीक यायला लागलं की सुरुवातीला, कारण तुम्ही आपण सगळे संस्कृतीमध्ये वावरतो म्हणून पूजा विधी हा तुमचा आमचा विधी आहे. कपाशीचं पीक घरी आणण्याकरता सुद्धा पूजा करावी लागते. त्याला काय म्हणतात? पहिल्या दिवशी सीतादही केल्या जाते. ते सीतादही करण्याकरता सुद्धा देवाचा वापर केला जातो. ते देव काही बाजारात मिळत नाहीत, काही घरून शेतात नेल्या जात नाहीत. काही शेतात हजर असतात असंही नाही, ते शेतातही नसतात, बाजारातही नसतात आणि घरूनही नेल्या जात नाही. घरून फक्त दही दुधाचं बोन काय असेल, भात वगैरे हे सगळं नेलं जाते. देव रस्त्यानं चालता चालताच घेतात. बाय हा उचल बाई, हा पायानच करतात ते. हा चांगला वाटते, हा घे. हे केलेले देव आहे. म्हणजे तुम्ही आपण ज्या संस्कृतीमध्ये वावरतो यामध्ये देवी देवतांची कमतरता नाही. तुम्ही आपण ज्यामध्ये आहो 33 कोटी देवच्या मुंडा अष्टकोटी भैरवरे. एवढे देव महाराज पूजावे कधी? परंतु शास्त्राने देव पंचायतन म्हणून महत्वाच्या 5 देवतांचा विचार केला आहे, ज्यामध्ये मा शक्तीची उपासना तुम्ही आपण करतो. त्या देव पंचायतनामध्ये मा शक्तीचा उल्लेख केला जातो. पहिली देवता आहे श्री गणपती बाप्पा. ज्या संस्कृतीमध्ये तुम्ही आपण वावरतो त्या देव पंचायतनामध्ये पहिली देवता गणपती बाप्पा. कारण तुमचं आमचं कोणतंही कार्य असो, प्रापंचिक असो का पारमार्थिक असो, हे गणपती बाप्पाच्या स्मरणा वाचून होत नाही. कोणतंही कार्य असो, देव कार्य करायचं असलं तरी पहिल्यांदा पूजन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा किंवा ओम सजयती सुंदर वदन देवो यत्पाद पंकजस प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माता. साष्टांगी आता दंडवत. पहिल्यांदा नमस्कार केला जातो गणपती बाप्पाला. पारमार्थिक कार्यात, प्रपंचात सुद्धा तसंच आहे. प्रपंचातलंही कोणतं कार्य करायचं म्हटलं की पहिल्यांदा नमस्कार केला जातो गणपती बाप्पाला. म्हणजे पहिली देवता आहे गणपती बाप्पा. दुसरी देवता भगवान शिव. भगवान शिव ही दुसरी उपासनेची देवता आहे. शिवाचे अनेक उपासक तुम्हा आपल्याकरता पाहण्याकरता मिळत आहेत. म्हणजे दुसरी उपासनेची देवता आहे भगवान शिवजी. जटाट विग्गल जल प्रवाह पावित स्थले गले वलंब लंबितांबुजंग तुंड मालिका. दमट डमट डमट डमत निनाद वड्डमर्वयम् चकार चंद तांडवं स्तनोतु शिव शिवं स्तनोतु नः. शिव शिवं भस्मवूटे कुंडमाला. भस्मवूटे कुंडमाला. भस्मवूटे वृंदमाला. भस्मवूटे वृंदमाला. आदि त्रिशूल नेत्री ज्वाला.
भस्म उटी रुंड माळा. म्हणजे दुसरी देवता आहे भगवान शिवची उपासनेची, तिसरी देवता आहे भगवान विष्णू. ही तिसरी देवता आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. तिसरी उपासनेची देवता आहे भगवान विष्णू. चौथी उपासनेची देवता आहे भगवान सूर्यनारायण. आणि पाचवी उपासनेची देवता आहे मा भगवती, मा शक्ती. सगळेच्या सगळे देव उपासनेचे आहेत. परंतु सांगू, या चार देवतेची उपासना करत असताना या चारही देवतेला मा शक्ती वाचून या चारही देवतेचं कोणतंही नियोजन होत. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, परंतु गणपती बाप्पा बुद्धीची देवता असले तरी शक्ती वाचून गणपती तिचा शक्ती वाचून गणपती बाप्पा नाही. भगवान शिव शक्ती वाचून भगवान शिवाचं अस्तित्व नाही. भगवान विष्णू पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती दिसे आवे काकुळती, पाय लक्ष्मीचे हाती दिसे यावे काकुळती, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी. शक्ती वाचून गणपती बाप्पा नाही, शक्ती वाचून भगवान शिव नाही, शक्ती वाचून भगवान विष्णू. त्यांच्याही पायाशी पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे भगवान सूर्यनारायण, हे सुद्धा शक्ती वाचून नाही. आणि पाचवी जी मुख्य देवता आहे तिला मा भगवती म्हणतात, जी शक्ती रूपाने या जगती तलावर वावरते. आणि या शक्तीचं हे नवरात्र, तसं आपल्या संस्कृतीमध्ये 2 रात्री प्रसिद्ध आहेत. 2 रात्री प्रसिद्ध आहेत. एक शिवरात्री, जो पर्व काळ आहे आपल्या संस्कृतीमध्ये, एक म्हणजे दोन रात्री प्रसिद्ध. पहिली शिवरात्री आणि दुसरी नवरात्री. शिवरात्री किती दिवसाची? 2 दिवसाची, 3 दिवसाची. शिवरात्री किती दिवसाची? महाशिवरात्री 1 आणि नवरात्री 9 दिवसाची. नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारण. महाराज, हा प्रश्न निर्माण होईल ना, मग शिवाची एकच रात्र, शक्तीच्या 9 का? शिवाची 1 रात्र आणि शक्तीच्या, याचं कारण आहे पुरुष मंडळीचं तसं लवकर आटपतं सगळं, महिला मंडळीला आवरण्याकरता थोडा वेळ लागतो. त्याच्याकरता नवरात्री आहे. विठ्ठल 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 या 5 उपासनेच्या देवता जरी असल्या तरी यामध्ये मुख्य अधिष्ठात्री देवता आहे शक्ती. ज्या शक्तीची उपासना तुम्ही आपण वेगळ्या वेगळ्या मनोभावाने समस्त मंडळी करतोय. कारण शक्तीची उपासना करणारे काही सामान्य लोक नाही. त्याची उपासना कशी असावी, कशी उपासना करावी, त्याचं सगळं चिंतन देवी भागवतामध्ये महर्षी वेदव्यासाने जन्मजयाला कथन केलेलं आहे. आता मला काही देवी भागवत तुम्हाला सांगायचं नाही, तूर्त अभंगाकडे आपल्याला वळायचं आहे. या ठिकाणी कोण मा भगवती असा जर प्रश्न निर्माण झाला तर मा भगवतीच्या संबंधाने अनेक साधू संतांचे पुरावे आपल्याला देता येतील. भगवान शिव आणि शक्ती एक, म्हणजे शक्ती आणि शिव एक, या दोघांचं रूप भिन्न भिन्न नाही. नवरात्री उत्सवामध्ये मूर्तीपूजा का करावी? का तुम्ही आपण मूर्तीपूजन करतो? कारण या ठिकाणी या कीर्तनामध्ये जेवढे काही मंडळी बसलेली आहे ना, हे सगळीच्या सगळी मंडळी
कारण उपासनेच्या दोन पद्धती आहेत किंवा उपासकाच्या दोन पद्धती आहेत. एक निर्गुण उपासक आणि दुसरे सगुण उपासक. निर्गुण उपासक त्याला म्हणतात जे केवळ अस्तित्व जाणू शकतात, दिसो का ना दिसो ते अस्तित्व जाणतात. परंतु सगुण उपासनेचं जर चिंतन केलं तर सगुण उपासकांसमोर सगुण रूप धारण केल्याशिवाय ते अस्तित्व मान्य करत नाही. त्याकरता मूर्ती आकारा करता येत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. तसा मूर्तीच्या संबंधाने आकाराचं चिंतन नाही, कालाचं चिंतन नाही. हे काही आजचं निर्माण झालेलं थोडी आहे. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. मोद परडी घेऊनी हाती, मोद परडी घेऊनी हाती, परडी घेऊन हाती बोलाय, परडी घेऊन हाती. मोद ज्ञानाचा पाजळती, मोद ज्ञानाचा पाजळती, ज्ञानाचा पदरते, बोलाय ज्ञानाचा पदरते. मुद मुद भक्तनाचती, तो भक्तनाथी, मुद भक्तनाचती. तो भक्तनाथी. येई वो जगदंबे मोदला, येई वो जगदंबे, येई वो जगदंबे मोदला, येई वो जगदंबे, जगदंबे. अनादि अंबिका भगवती. म्हणजे ही जी अंबिका आहे तिचा काल सांगता येत नाही. अनादि, जिच्यापासून सृष्टी निर्मितीचा विचार केला जातो अशी ही महाशक्ती. आणि या महाशक्तीचा उत्सव आपण मोठ्या प्रेमाने आनंदाने या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि साजरा करत असताना आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि दिवस तिसरा. आजचं रूप कोणतं आहे देवीचं? चंद्रघटिका. रंग कोणता आहे? निळा. कोणाचा? देवीचा. हे मी देवीचं विचारून राहिलो तुम्हाला. साडीचा रंग नाही विचारत मी, देवीचा रंग विचारतो. असो. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन याती. ही महाभगवतीची आराधना आपण मोठ्या प्रेमाने करत आहात. म्हणून या ठिकाणी अभंगही घ्यावा तो जनाबाईचा. या हेतूने या ठिकाणी जनाबाईची भगवंताविषयीची आर्तता एका स्त्री शक्तीने भगवान परमात्म्याची आर्तता या ठिकाणी जनाबाई प्रतिपादित करतायत. जनाबाई भगवंताच्या स्वरूपाच्या संदर्भाने या ठिकाणी भगवंताला स्त्रीलिंगी हा शब्द या ठिकाणी उल्लेख करतायत. तसा भगवंताच्या संदर्भाने अनेक साधू संतांनी देवाला प्रसंगानुसार भगवंताला स्त्रीलिंगामध्ये सुद्धा मोडलं आणि पुल्लिंगामध्ये तर देवाचं अस्तित्व आहे. तसं देवाच्या लिंगाच्या संदर्भाने अस्तित्व, त्याच्या अस्तित्वाच्या संबंधाने बोलताच येत नाही. तो सगळ्याच लिंगी आहे. कारण जेवढं काही निर्माण केलं सगळं त्यांनीच निर्माण केलंय. त्यामुळे देवाचं अस्तित्व स्वीकारत असताना या ठिकाणी मा भगवतीची आराधना करत असताना जनाबाई भगवंताचं एक स्वरूप देवाचं स्त्रीलिंगाने मोडतायत. कोणचं स्वरूप? त्या स्वरूपाचं अनेक साधू संतांनी चिंतन केलंय. अनेक साधू संत जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात. कुडीची ही कुळदेवी केली ठावी संतानी. कुडीची हे कुळदेवी. कोण कुडीची कुळदेवी? जगद्गुरु तुकोबारायची. तुकोबारायांनी कुळाचं कुळदैवत अगोदर चिंतन करावं. विठ्ठल कुडीचे, विठ्ठल वित्त गोत चित्त,
विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे म्हणजे ही उपासनेची देवता, स्त्रीलिंगी असो वा पुरुषलिंगी, देवतामध्ये भिन्नता नाही, त्यांच्यामध्ये भेद नाही. कारण भेद पाळणारे तुम्ही आपण सामान्य लोक, एरवी देवदेवतांमध्ये कुठं भेद आहे? देवी देवतांमध्ये भेद नाही. मी देव पंचायतन तुमच्या समोर सांगितलं. या देवांचे भक्त सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. शास्त्रकार सांगतात, जे गणपतीची आराधना करतात त्यांना गाणपत्य म्हणतात, जे भगवान शिवाची आराधना करतात त्यांना शैव म्हणतात, जे भगवान विष्णूची आराधना करतात त्यांना वैष्णव म्हणतात, जे भगवान सूर्याची उपासना करतात त्यांना नारायण उपासक म्हणतात, आणि जे भगवान शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त असं म्हणतात. जी शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हटलं जातं. म्हणजे देव जरी देवामध्ये भिन्नता दाखवली तसं भक्तामध्ये सुद्धा भिन्नता आहे. परंतु ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आपण वावरतो या संप्रदायामध्ये सगळ्या देवतांना सारखं स्थान आहे. त्यामध्ये भगवान विष्णूचं स्थान श्रेष्ठ वारकरी संप्रदाय मानतो. एरवी देव देवतांमध्ये तुका म्हणे शोधुनी पाये, विठ्ठल गणपती दुजा नव्हे. तुकोबारायचं चिंतन आहे. तुकोबाराय म्हणतात गणपती आणि भगवान विष्णू मध्ये भेद नाही. हरिहरा भगवान शिव आणि विष्णू मध्ये भेद नाही. हा भेद निर्माण केलाय कोणी? तुम्ही आपण. कारण तुमचं आमचं सगळं जीवनच भेदाभेदात चाललंय ना. आपलं जीवन भेदाभेदात चाललंय त्याचाच परिणाम. कारण तुमचं आमचं सगळं जीवन संकुचित वृत्तीचं जीवन आहे, संकुचित वृत्तीचं. परंतु साधू संतांचं जीवन संकोचित वृत्तीचं जीवन साधू संतांचं नाही. म्हणून भेदाभेद तुम्ही आपण पाळतो, साधू संत भेदाभेद पाळत नाहीत. हो, किती कठीण प्रसंग सांगावा. तिकडे दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही आपण गेलं ना तर तिकडे 2 कांची पीठ आहेत. एक शिवा कांची आहे आणि दुसरी विष्णू कांची आहे. 2 कांची आहेत. दक्षिण भारतात जर आपण गेलो तर रामेश्वरमच्या समोर शिवा कांची आणि विष्णू कांची. एवढा मोठा भेद आहे तिकडे की घर सारवत असताना सुद्धा शैव जे आहेत, शैव भक्त मंडळी सारवताना फक्त असं सारवतात, जाळताना सुद्धा असं जाळतात. ते उभं जाळत नाहीत, उभं सारवत सुद्धा नाहीत. कारण त्यांना वैष्णव मानणं नाही. हा कट्टरपंथीय वाद आहे. ते फक्त आडवं चंदन मान्य करतात, उभं चंदन मान्य करत नाहीत. दक्षिण भारतात जर गेले तुम्ही तर तिकडे प्रवासामध्ये ते दिसतं. विष्णू भक्त फक्त उभं चंदन लावतील, ते उभं जाळायचं आणि उभंच पुसायचं, एवढ्यापर्यंत कट्टरता आहे भक्त परिवारामध्ये. देवतांमध्ये कुठं कुठं वाद आहे महाराज. सगळे तर एकापासून निर्माण झालेले आहेत. शिव तो भगवान शिवामध्ये भगवान विष्णूमध्ये कोणता भेद नाही. शिवराम नाही भेद, दोन्ही देव तेच सिद्ध. देव देवतांमध्ये भेद करणारे तुम्ही आपण. आणि हा जो सगळा खोटाटोप आहे ना, हा उत्सवाचा जो खटाटोप असेल, हे जे काही उत्सव निर्माण झाले हे केवळ तुमच्या आमच्या करता निर्माण झालेले आहे. सकल समाजातील लोकांनी एका ठिकाणी यावं आणि एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने विचाराची देवाणघेवाण व्हावी, याकरता नवे नवे आदर्श माणूस घडवण्याकरता हे उत्सव आहेत. या ठिकाणाहून माणूस घडला पाहिजे, माणुसकीचं दर्शन या ठिकाणाहून घडतं, त्याकरता तर हे उत्सव आहे. तरी उत्सवाची निर्मिती आहे कशा करता? पंचायत अशी झाली महाराज, समाजामध्ये आता माणसं दिसायला लागली नाही, समाजामध्ये माणूस दुर्मिळ झाला. त्याकरता हे सगळे जेवढे काही उत्सव होत असतील, कथा कीर्तन होत असतील, सप्ताह होत असतील, उत्सव होत असतील, याच्या मागचा उदात्त हेतू होत होतात. लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाची स्थापना केली. गणपती बाप्पाला बसवलं कशा करता? 4 वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक एकत्रित यावे आणि एकत्रित येऊन त्यातून चांगले विचार समाजापर्यंत पोहोचावे, त्याकरता उत्सव असतात. त्याकरता उत्सवाची निमित्त आहेत. समाजामध्ये बदललेली प्रवृत्ती, माणसाचे बदललेले विचार, ते विचार कुठंतरी एकत्रित यावे आणि वाईट विचार टाकून चांगल्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये माणसाने जीवन जगता यावं, त्याकरता खरोखर उत्सवाची निर्मिती असते. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये माणसं दिसायला लागली, परंतु माणसाच्या ठिकाणी आचार विचार आज हरवलेला दिसतो. आचाराने माणसं कुठं दिसत आहेत? विचाराने कुठं माणसं चांगली दिसत आहेत महाराज? माणसं दिसायला फक्त आकाराने चांगली दिसतात,
परंतु विचार माणसाचे आज समाजामध्ये फार वाईट झाले. रोज वर्तमानपत्र वाचतो आपण. रोज वर्तमानपत्रामध्ये वाचत असताना मानवाला काळीमा फासणाऱ्या घटना रोज घडतायत ना. ज्या गोष्टी माणसाला शोभत नाहीत, अशोभनीय गोष्टी माणसं करायला लागले. नवे नवे याही पुढे चोरी करावी ती माणसाने आणि सापडून द्यावी ती कुत्र्यांनी. चोरी करणारे कोण? सगळ्यात जास्त बुद्धी ज्याला दिली भगवान परमात्म्याने. बुद्धी तर केवळ मानवाला दिली ना, इतर पशु प्राण्यांना देवाने बुद्धी दिली नाही. अनेक हे ज्ञान जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अनेक हे ज्ञान नाही कोठे, इतरांच्या ठिकाणी तशी बुद्धी दिलेली नाही. हे केवळ चांगली बुद्धी, चांगले विचार हे केवळ माणसाकरता निर्माण झालेले आहेत. परंतु परिस्थिती एवढी वाईट झाली, माणसाचे विचार खाली आले आणि पशुपक्ष्वादिक तुमच्या आमच्यापेक्षा चांगले जीवन जगायला लागले. म्हणून चांगल्या विचारांनी प्रेरित व्हावं याकरता उत्सव असतात. समाजाची शोकांतिका आहेत. माणसं बदलायला लागले, माणूस मिळत नाहीत, हे तुमची आमची शोकांतिका नाही. राष्ट्रसंतांनी त्यावेळेस खंजरी वाजवताना समाजामध्ये आवाहन केलं. सगळ्या जगाचं भ्रमण केलंय राष्ट्रसंत म्हणतात. आणि सगळ्या जगाचं भ्रमण करत असताना माझ्या जीवनात मला साधू मिळाले, माझ्या जीवनात मला देव सुद्धा प्राप्त झाला, परंतु माणसं दिसले. हे राष्ट्रसंतांची खंत आहेत. माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, माणूस द्या मज माणूस द्या हो. भीक मागता देवाचं दर्शन राष्ट्रसंतांना होतं, संतांचं दर्शन राष्ट्रसंतांना होतं, माणूस मिळाला नाही. म्हणून चांगले विचार या ठिकाणाहून, या व्यासपीठाहून प्रेरित होत असतात. त्याकरता हे उत्सव असतात. माणूस घडला पाहिजे. लोक म्हणतात महाराज फार बदललंय सगळं, कुठं काय समतोल आला महाराज, निसर्ग बदललाय, पर्यावरण बदललं. निसर्ग बदलला नाही, निसर्ग अजून स्थानबद्ध आहे. निसर्गातली कोणतीही घटना अजून बदललेली नाही. महाराज पाहना किती पाऊस होतोय, एवढा कुठं पावसाळा असतो काय? अरे ऋतूच पावसाळ्याचा आहे ना, हा ऋतूच पावसाळ्याचा आहे. पाऊस पावसाळ्यात येणार नाही तर मग काय उन्हाळ्यात येईल का? पाऊस पावसाळ्यातच येईल ना. हो, आताचे पावसाळे फार कमी आहे, आताचे पावसाळे फार कमी आहे. यापूर्वीचे तुमच्या आमचे जे पूर्वज आहेत, फार मोठ्या म्हाताऱ्या मंडळींना विचारा ना, किती किती दिवसाचे पावसाळे असत त्यांचे. झळ्या चालू असायच्या, अख्खे पिकं त्यामध्ये चालले जायचे. आता तणनाशकामुळे थोडे आपण जिवंत आहोत, नाही तर तुमचाही आमचा नंबर लागलाच असता. आताही अशा कंपन्या उभ्या जर राहिल्या नसत्या तर तुम्ही आपण त्याच नंबरात होतो. हो, नंबरच्या नंबर गेले त्या पावसात. असू द्या, पाऊस पावसाळ्यामध्ये येणार नाही तर काय? महाराज सगळं ऋतुचक्र बदललंय. लोक म्हणतात आम्हाला महाराज सगळं बदललंय. अजूनपर्यंत काही बदललेलं नाही. कारण या सृष्टीची घटना किंवा या सृष्टीची रचना करणारा भगवान परमात्मा आहे. आणि त्यांनी जी रचना केली त्या रचनेला आजपर्यंत गालबोट लागलेलं नाही. देव या सृष्टीची निर्मिती करतो. भगवान श्री ज्ञानोबराय बोलतात, पर्वती बैठकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते वावी, ही आज्ञा माझी. ज्ञानोबराय म्हणतात, पर्वती बैठकान संडावी. पर्वताला जे स्थान भगवान परमात्म्याने दिलंय, आजपर्यंत पर्वतांनी त्याचं स्थान सोडलं नाही. पर्वतांनी म्हटलं चला मांजरीत चांगलं नवरात्र उत्सव चालू आहे, जाऊ आपण कीर्तन ऐकण्याकरता. असं जर सातपुडा पर्वतानं ठरवलं तर किती गावं घेतील. परंतु तो स्थानबद्ध आहे, ही देवाची रचना आहे. समुद्रे रेखान ओलांडावी, समुद्राची रेषा भगवान परमात्म्याने आखून ठेवली. समुद्रापर्यंत लोकांचे घर गेले, परंतु समुद्र अजूनपर्यंत कोणाच्या घरात गेला? लोक समुद्रापर्यंत जाऊन पोहोचले ना. पहा तुम्ही मुंबई सारख्या प्रांतामध्ये जा, तिकडे जगन्नाथपुरीत जा, रामेश्वरमला जा, हॉटेलच्या हॉटेल समुद्राच्या काठावर आले म्हणजे लोक समुद्रात गेले, परंतु अजून समुद्राने त्याची रेषा ओलांडलेली. हे सगळं भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी. 100 कोटी नाही, 125 उद्या 135 काय जेवढी कोटी झाली, कितीही कोटी होऊ द्या, सगळं घडीमोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता. त्याला काही वेळ लागत नाही. घडी उकलण्याचा
आणि घडी बसवण्याचा अधिकार सुद्धा त्याला काही वेळ लागत नाही, कारण या पृथ्वीचा समतोल ठेवण्याचं काम त्या भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून अजूनपर्यंत निसर्गामध्ये कोणताच बदल झालेला नाही. पहा ना तुम्ही, अमावस्येची लक्क काळोखाची रात्र आहे आणि अमावस्येच्या लक्क काळोखाच्या रात्रीला आपण जर आभाळामध्ये पाहिलं ना, तर चंद्र आपल्याला पूर्ण कलेने पाहण्याकरता मिळतो. बरोबर आहे की नाही? महिला मंडळी उपास आहेत की तुम्हाला? एक टाइम अमावस्येची लख्ख काळोखाची रात्र आहे आणि अमावस्येच्या लख्ख काळोखाच्या रात्रीला भाळामध्ये जर तुम्ही आपण पाहिलं ना, तर चंद्र आपल्याला पूर्ण कलेने पाहण्याकरता मिळतो. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे ना? मस्त ऐकता तुम्ही. अमावस्येच्या दिवशी कुठे चंद्र असतं का? अमावस्येला चंद्र असतो तुमच्या गावात? हा, इथं गिनीज बुकात नोंद होईल ना तुमच्या गावाची. अमावस्येला चंद्र कुठं अख्ख्या भारतात दिसत नाही. तुमच्या गावात काय दिसतो विठ्ठल? म्हणजे अमावस्येच्या मी अगोदरच प्रश्नाचं उत्तर टाकलंय. लख्ख काळोखाची रात्र ज्या आरती सांगतोय त्या आरती, काळोख ज्या आरती आहे त्या आरती चंद्र नाही. हे सरळ आहे ना, तरी तुम्ही हो म्हणता. दिसतो म्हणतो चंद्र, असू द्या, दिसत असेल तुम्हाला. उलट असेल, कुठं कुठं असते उलट, पण असं कुठं होऊ शकत नाही. ही सगळी निसर्गाची घटना आहे. चांदन बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. मला सांगायचं एवढंच होतं, चंद्र बदलला नाही, सूर्य बदलला नाही, काहीच बदललं नाही. काय बदललंय मग? हा, नक्की बदललेल्या माणसाकरताचे उत्सव आहेत. विठ्ठल विठ्ठल मा भगवतीची आराधना करणाऱ्या जनाबाई, भगवंताची आराधना करणाऱ्या जनाबाई अभंगाची निर्मिती करत असताना देवाविषयी आर्तता प्रकट करतायत. देवाला अनेक साधू संतांनी संबोधन देत असताना भगवंताला कुठं कुठं स्त्रीलिंगी शब्द वापरतायत. तू विठेवर सकये बाई, हो करी कृपा, माझे मन लागो तुझे बाई, हो करी कृपा, हो करी कृपा, उजळ कुळ दीपा, बोध करी सोपा, येऊन निलवलाही, येऊन निलवलाही, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा. कोण? वर्णन तर स्त्रीलिंगी आहे, परंतु स्त्रीलिंगी वर्णन असताना निज भक्त करुणा करी, हो करी कृपा, लावण्य मनोहरी, हो करी. हे सगळं चिंतन कोणाचं आहे महाराज? हे सगळं चिंतन भगवान परमात्म्याचं आहे. नवे नवे मा भगवतीची जी आराधना करतात त्या भजनी मंडळाला गोंधळी म्हणतात. काय म्हणतात? गोंधळी. गोंधळाचं सुद्धा रूपांतर केलंय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची तुम्ही आपण आषाढी कार्तिकीला वारी म्हणतो, परंतु रूपक शक्तीचं केल्यामुळे साधू संत वर्णन करतायत. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. किंवा अनेक ठिकाणी वर्णन करत असताना मा भगवती या स्वरूपाने अनेक साधू संतांनी चिंतन केलंय. चला पुढे. मा जनाबाई या ठिकाणी अभंगाची निर्मिती करत असताना देवाविषयी आर्तता प्रकट करतायत. परंतु देवाविषयी आर्तता प्रकट करणाऱ्या जनाबाई भगवंताला मा भगवतीचं स्वरूप नाम स्त्रीलिंगी शब्दाचा उल्लेख करून त्या ठिकाणी जनाबाई देवाला आळवणी करतायत, देवाची याचना करतायत. देवा तुम्ही आलं पाहिजे, कारण ही भक्ताची आर्तता आहे. भक्त कधीही भगवंताला बोलावत असताना किंवा भगवंता
वाचून भगवंता वाचून भक्त राहू शकत नाही. भक्ती पूर्ण करण्याकरता भक्ताला भगवंताची गरज असते. म्हणून भक्त भगवंताची आराधना करत असतात. अनेक भक्तांनी भगवंताची आराधना केली. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी देवाची आराधना करतायत. देवा आलं पाहिजे तुम्ही. विठाबाई विश्वंभरे भवच्छेद के कुठे गुंतली समाय विश्वव्यापके येवो 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 दावोनिया विलंब कावाया काविला कुमारे विलंब कावाया लावियला कुमारे विलंब करा गेला गोपाल हो विलंब करा गेला गोपाले जगद्गुरु तुकोबाराय देवाची आर्तता प्रकट करतायत. आर्तता प्रकट करत असताना देवाला उपमा देत आहेत. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके हे भगवान परमात्म्याचं स्त्रीलिंगामध्ये केलेलं वर्णन आहे. आणि तसाही भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. भक्तांनी वात्सल्याने त्याचं चिंतन करावं. त्याचा परिणाम भगवान परमात्म्याने त्यांच्याकडे धावत यावं. म्हणून भगवंताला भक्ताची वात्सल्यता, कारण तो वात्सल्य प्रिय आहे, तो प्रेम प्रिय आहे. माधव भक्त वत्सला शास्त्रकार वर्णन करतात. विष्णू सहस्रनामामध्ये देवाचं चिंतन येते. काय म्हणतात देवाला? माधव जे भक्त वात्सल्याने प्रेमाने मायेने त्याला हाक देतात त्याच्याकरता भगवान परमात्मा धावून येतो. हे भक्तांना माहित आहे. म्हणून भगवान परमात्म्याची आराधना करत असताना देवाविषयी आर्तता प्रकट करणारे भक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहण्याकरता मिळत आहेत. जनाबाईंनी देवाची आराधना करावी आणि देवानी वात्सल्याने धावत यावं. देवाला भक्त वत्सल म्हणतायत. वात्सल्याचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. एक भक्त वत्सल, दुसरा दीन वत्सल, तिसरा कुटुंब वत्सल. भक्त वत्सल कोणाला म्हणतात? भक्तांनी आवाज द्यावा आणि त्याच्या हाकेला ओढ देत धावत जावं, त्याला भक्त वत्सल म्हणतात. कोणाला म्हणतात? दीन वत्सल. जगाचं दुःख पाहत असताना सामान्य लोकांचं दुःख जे ज्याच्या हृदयाला पिळा करून जाते त्याला म्हणतात दीन वत्सल. ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आपण वावरतो या संप्रदायाच्या सकल संतांचा जर विचार केला तर सकल संतांना दीन वत्सल हे संबोधन वापरलं जातं. जे जगाचं दुःख जाणतात आणि जगाचं दुःख जाणून ज्यांचं हृदय द्रवीभूत होतं त्यांना संत म्हणतात. म्हणून संत हे दीन वत्सल असतात. साधक कसाही असो, साधक कसाही असो, भगवान परमात्मा सहजासहजी कोणाला जवळ करत नाही. देवाचं आणि भक्तांचं कार्य भिन्न भिन्न आहे. देव जवळ करत असताना अगोदर माझ्या लोकांचा विचार करतो. माझ्या म्हणजे त्याच्या, माझ्या नाही. मला काही उभं राहायचं नाही. माझ्या म्हणजे देव त्याच्या लोकांचा विचार करतो. माझे गडी कोण कोण. गोकुळामधला प्रसंग आहे. निवळा भिन्न माझे कोण आहेत ते फक्त माझ्याकडे या, बाकी मला कोणाचं देणं घेणं नाही. देव अवतारच त्याच्याकरता घेतो ना महाराज. भगवंताच्या अवतार संबंधाने असं बोललं जातं, देवाचे जेवढे काही अवतार झाले हे तुमच्या आमच्या करता झाले, तुमच्या आमच्या करता झाले नाही. तुमच्या आमच्या करता कोणताच अवतार देवाचा झाला नाही. बरोबर नाही? कोणताच झाला नाही. मी सिद्ध करून देईल. कारण देवाच्या अवताराचे 2 कारण सांगतात शास्त्रकार किंवा स्वतः भगवान परमात्मा सांगतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान परमात्मा अवतार धारण करत असताना सज्जना करवी उभवी गुढी. भगवान परमात्मा सज्जना करता गुढी उभारतो. म्हणजे देवाला अवतार घेण्याकरता पहिल्यांदा सज्जना करता भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. देव पहिल्यांदा कोणाकरता अवतार धारण करतो?
सज्जना करता. जर सज्जना करता अवतार धारण करायचाच नसला देवाला तर मग कोणा करता करतो? आ? दुर्जना करता. विनाशायच दुष्कृता. म्हणजे एक तर सज्जना करता अवतार धारण करतो, एक तर मत्स्य कच्छ वराह हे अवतार जे झाले हे कोणा करता झाले? हे दुर्जना करता अवतार झाले ना. भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण केला हिरण्यक्षा करता. भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केला हिरण्यकश्यपा करता. हे तर दुर्जन आहेत ना. म्हणजे भगवान परमात्मा एक तर सज्जना करता अवतार धारण करतो, एक तर दुर्जना करता अवतार धारण करतो. याचा अर्थ भगवान परमात्मा तुमच्या आमच्या करता अवतार धारण करत. सरळ सिद्ध आहे नाही. महाराज प्रश्न निर्माण होईल ना, तुमच्या आमच्या करता अवतार धारण करत नाही. याचं कारण एकच आहे, एक तर तुम्ही आपण सज्जनही नाही, सज्जन नाही. मला सांगा, कीर्तनात बसलेली मंडळी कोण कोण सज्जन आहे? यातला हात वर करा. सज्जन कोण कोण आहे? कोणीच नाही का? बरं जाऊ द्या. सज्जन. दुर्जन कोण कोण आहे तेवढेच हात वर करा. हा, दुर्जनी नाही ना. दुर्जन असतो तर आपण कीर्तनात आलो असतो का? दुर्जन असतो तर आपण कीर्तनात आलो नसतो. म्हणजे तुमची आमची पंचायत अशी आहे, आपण ना सज्जन ना दुर्जन, मधातले आहो आपण. म्हणून तुमच्या आमच्या करता काही देव अवतार धारण करू शकत. सज्जन पंढरपूरची पायी वारी करणे हा तुमचा आमचा सज्जनपणा आहे. हा तुमचा आमचा सज्जनपणा आहे. परंतु वयाची 60 पार केली नाही तरी फुकटचा प्रवास करणे. 60 वर्ष पूर्ण झाले नाहीत तरीही आपल्याकडे आधार कार्ड 65 वर्षाच्या पुढचं, हा काही तुमचा आमचा सज्जनपणा नाही. पंढरपूरची पायी वारी करणे हा आमचा सज्जनपणा असेल. परंतु रस्त्यानं जेवढा काही चिवळा जमा झाला तेवढा घरी घेऊन येणे हा काही तुमचा आमचा सज्जनपणा. एक माणूस त्याला भेटला 10-12 दिवसानंतर पेट्रोल पंपावर, महाराज जयहरी जयहरी, फार सुंदर कीर्तन केलं तुम्ही आमच्या गावाच्या बाजूला, मी तुमच्या कीर्तनात होतो. म्हटलं बाबा फार सज्जना तुम्ही पण मला तुम्ही कीर्तनात दिसले नाही. नाही महाराज, भरपूर गर्दी होती, माझं तुमचं काही दर्शन झालं नाही, पण मी तुमच्या कीर्तनात होतो. माझ्याकडे सबूत आहे. काय सबूत? महाराज हे तुमच्या पायाची चप्पल माझ्या पायात आहे. त्या दिवशी तुमच्या पायातली घातलेली चप्पल आजही माझ्या, म्हणजे तुमच्या कीर्तनाची आठवण. म्हणजे कीर्तन ऐकलं हा सज्जनपणा, पण चप्पल गेली हा दुर्जनपणा आहे ना. म्हणजे तुम्ही आपण ना सज्जन ना दुर्जन, मधातले आहो. त्याकरता तुमचा आमच्या करता अवतार धारण नाही. तुमच्या आमच्या करता अवतार धारण केला तो साधू देवानीच. अवतार धारण केलाय तो देवानीच. फक्त रूप बदललं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव. एरवी तुमच्या आमच्या करता सामान्य जीवांकरता केवळ संत जन्माला येत असतात, संत अवतार धारण करत असतात. संतांनी या ठिकाणी तुमच्या आमच्या करता अवतार धारण केला आणि तुमचा आमचा उद्धार केला. कसाही असो, हो, जो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची अवधारी, तो कसाही असला तरी साधू संत कृपा कटाक्ष नाडिले, आपुले पदी बैसविले. साधू संत काय करतात? त्याच्याकडे पाहतात आणि पाहून आपल्या स्थानापर्यंत साधू संत घेऊन जात असतात. याला साधू संत म्हणतायत. म्हणून साधू संतांना दीनवत्सल ही उपमा आहे. ते जगाचं दुःख जाणतात. सामान्य जीवांचं दुःख जाणणारे साधू संत असतात. म्हणून त्यांना दीनवत्सल संबोधन आहे. का दीनवत्सल म्हणतात महाराज त्यांना? ओ सामान्य लोकांचं दुःख जाऊ द्या, ज्यांनी त्रास द्यावा, ज्या समाजाने त्रास द्यावा त्याचं सुद्धा वाईट होऊ नये ही संत प्रवृत्ती ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना दीनवत्सल म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ही प्रवृत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे. ज्ञानोबरायांनी
ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहिल्यानंतर भगवान श्री गुरुनाथांनी म्हणावं ज्ञानोबराया प्रसाद मागा. आणि प्रसाद मागत असताना ज्ञानोबरायांनी पसायदन त्यामध्ये मागितलं. पसायदानामध्ये ज्ञानोबराय आपल्या गुरुला नमस्कार करत असताना बोलतायत, गुरुजी, ज्या समाजामध्ये आपण राहिलो, समाजाने आपला छळ केला, परंतु ज्ञानोबरायांचा ज्यांनी जेवढा काही छळ केला त्या लोकांकरता ज्ञानोबरांना काय मागायचं असतं ना, ते मागता आलं असतं. ज्यांनी त्रास दिला त्याच्याकरता काय वाईट मागायचं असतं ना, तर ज्ञानोबरांना त्यावेळेस मागता आलं असतं आणि निवृत्तीनाथांनी ते दिलं असतं. कारण निवृत्तीनाथ काय सामान्य आहेत की महाराज, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, भगवान शिवाचे अवतार असणारे भगवान निवृत्तीनाथ. आणि त्यांना जर सांगितलं असतं ना यांनी त्रास दिला, बिलकुल करून टाका, लंब करता आलं असतं. परंतु नाही, ज्ञानोबराय म्हणतात माणसं, समाज तसा चांगला आहे, माणसं फार चांगले आहेत, परंतु त्यांच्या ठिकाणची बुद्धी जरा खळ आहे, त्यांच्या ठिकाणी वाईट बुद्धी आहे. त्यांच्या बुद्धीतला खळपणा संपुष्टाला जाओ, त्यांच्या बुद्धीतला जो वाईटपणा आहे तो संपला पाहिजे. समाज तसा चांगला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा खळपणा सांडू दे, आणि खळांचा खळपणा सांडला मग त्यांच्या ठिकाणी काय असावं गुरुजी, तया सत्कर्मरती, त्यांच्या ठिकाणी सत्कर्माची प्रवृत्ती वाढली पाहिजे. हे पसायदान 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय मागतात. याला म्हणतात दीनवत्सल. लोकांचं अंतकरण जाणणारे साधू होते. ज्या समाजाने छळ केला त्या समाजाला स्वीकार करणारे, त्या समाजाचा स्वीकार करणारे साधू संत. महाराज ज्ञानोबराच्या जीवनामध्ये साधारण छळ आहे. हातामध्ये आलेली भिक्षा समाजाने हातातून निसकून घ्यावी. समाजाचा राग आल्यानंतर ज्ञानोबराय पर्णकोटीमध्ये जाऊन बसतायत, मुक्ताबाई समजूत घालतायत. ज्या मुक्ताबाईचा अवतीर्ण महोत्सव सुद्धा आता चालू आहे, आदिशक्ती मुक्ताईचा. ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी आदिशक्ती मुक्ताईचा अवतीर्ण महोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसा जन्म आहे आदिशक्तीचा. मुक्ताई वर्णन करतायत, दादा अरे समाजाने कितीही त्रास दिला तरी आज ना उद्या समाज आपला झाल्याशिवाय राहणार नाही. जीवदाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली. दादा, एखाद्या वेळेस घास चावत असतो आपण, घास चावता चावता एखाद्या वेळेस तो घास चावताना दाताखाली जर एखाद्या वेळेस आपली जीभ आली तर कोणी दात पाळण्याच्या भानगडीत पडत, कारण जीभ ही आपली, दातही आपले. दात पाळून कोणताही उपयोग होत नाही. दादा, समाजाने किती त्रास दिला तरी उद्या मात्र तो समाज आपल्याला जवळ केल्याशिवाय राहणार नाही. समाजाचा तिरस्कार करू नये हे मुक्ताबाई त्या काळात वर्णन करतायत. संत तोची जाणा. अरे दादा, तुझ्या अंगात तरी सगळे लक्षण आहेत, दया आहे, क्षमा आहे, हे साधूचं लक्षण असते. दादा, समाजाने किती त्रास देऊ द्या तरी तो आपण स्वीकारला पाहिजे. याला म्हणतायत दीनवत्सल. जगद्गुरु तुकोबारायाला मंबाजीने उसाने मारलं, आणि उसाने मारलेला मंबाजी ज्यावेळेस संध्याकाळी झोपणार त्यावेळेस तुकोबाराया मंबाजीकडे जात आहेत. कशा करता? एक शब्द सुद्धा तुकोबाराया मंबाजीने मारत असताना बोलले नाहीत. तुकोबाराया संध्याकाळच्या वेळेला मंबाजीकडे जात आहेत आणि मंबाजीचे हात चेपण्याचं काम करतायत. मंबाजी पाहतो तर ज्या तुकोबारायाला आपण उसाने मारलं ते तुकोबाराया आपले हात चेपतायत. आणि तुकोबारायाकडे मंबाजी पाहत असताना मंबाजी म्हणतात, का आला तुकोबाराया? त्यावेळेस तुकोबारायाने शब्द वापरावे, मंबाजी मग मारताना तुमचे हात दुखले असतील, त्याकरता दुखलेले हात चेपण्याकरता तुकोबाराया मंबाजीकडे जातायत. याला दीनवत्सल म्हणतायत. जगाचं दुःख पाहून ज्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं म्हणून साधूंना दीनवत्सल हे संबोधन आहे. तुम्ही आपण ना भक्तवत्सल ना दीनवत्सल. तुम्ही आपण कुठं कोणाचं दुःख पाहण्याकरता कोणाला वेळ आहे महाराज? लोकांना दुःख झालं की तर तुमचं आमचं फार परिस्थिती फार वाईट आहे. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की लोक आता हसतात. एका फार मोठ्या वक्त्याचं वाक्य आहे. हो, म्हणून माणसाने दुःख सांगत असताना सुद्धा आता दुःख सांगण्याची व्यवस्था संपली, सगळा व्यवहार ऑनलाईन झाला.
दुःख कुठं ठेवावं हे सुद्धा सांगता येत नाही, कारण कधी एक आयकर लागेल त्याला. हे सुद्धा तिजोरी बंद झाली ना महाराज. कोणाला सांगावं दुःख हे सुद्धा पंचायत आहे आता. दुःख कोणालाही सांगण्याच्या भानगडीत पडू नये. शास्त्रकार वर्णन करतात, एका फार मोठा वक्त्याचं वाक्य आहे. तो म्हणतो, अपने दिल की हर बात किसी को बताया ना करो, अपने पैरों को हुई जख किसी को दिखाया ना करो, लोग मुट्ठी में नमक लिया फिरते हैं. पायाला पडलेली जखम, हृदयाला झालेला घाव लोकांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या पायाचा घाव दाखवल्यानंतर लोक त्या घावाची मलमपट्टी नाही, त्याच्यावर मीठ जोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुःख सांगण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. म्हणून कोणाला दुःख सांगावं ही परिस्थिती आहे महाराज. म्हणून साधू संतांना दीनवत्सल संबोधन या करताय. तुम्ही आपण ना दीनवत्सल ना भक्त वत्सल, तुम्ही आपण सगळे कोण आहो? कुटुंब वत्सल. कोणाला म्हणतात कुटुंब वत्सल? कुटुंब वत्सल त्याला म्हणतात जो फक्त आपल्या कुटुंबापुरता मर्यादित आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. साधारण भाषेत सांगायचं झालं तर वराडातली एक म्हण आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आपला तो बाब्या म्हणजे मराठीत म्हण आहे ना. ज्ञानोबाराय फार सुंदर चिंतन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. ज्ञानोबाराय वर्णन करत असताना बोलतात, कोणाला म्हणतात कुटुंब वत्सल? ज्याचं जीवन संकोचित बांधलं गेलं, एका कुटुंबापुरतं मर्यादित बांधलं गेलं, त्याला कुटुंब वत्सल म्हणतात. तुम्ही आपण या ठिकाणी कीर्तनकार असे जेवढे काही बसलो ना, हे सगळे कुटुंब वत्सल आहोत. तुमचं आमचं समाजाकरताचं जे जीवन आहे हे मर्यादित स्वरूपाचं आहे. आपण आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. दुपारची 12 वाजताची माध्यान्हाची वेळ होती, सूर्य तापायला लागला. आई माळीवर कपडे वाळत होती आणि माळीवर कपडे वाळत असताना तिला 2 मुलं दिसले. आपला मुलगा तिथे खेळताना दिसला, शेजारीनीचा मुलगा सुद्धा खेळताना दिसला. तिने माळीवरून आवाज दिला, बाळ्या घरात हो, दिसत नाही का ऊन तापायला लागली? त्यावेळेस बाळा म्हणतो, आई अगं खेळू दे ना, आजचा रविवार आहे, खेळू दे, मला खेळायचं. अरे बाळा घरात हो, घरात खेळ, बाहेर खेळू नको. तो बाळा म्हणतो, तुला काय मी एकटाच दिसतो? पण शेजारच्या काकूचा मुलगा पण सुद्धा इथं आहे. त्यावेळेस ते माडीहून म्हणते, तू आधी घरात हो. त्याला मी बोललो नाही बरं, हे तुम्हीच बोलले. तू घरात हो. त्याला हे कुटुंब वत्सल्याचं प्रेम आहे. तुम्ही आपण सगळे सीमित बांधले गेले तुमचं आमचं प्रेम. आपण कुटुंबाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. वडील येता येता, शेतातून येता येता, खांदी सातली गोष्ट सांगतो, इकडलं तिकडे सांगा लागत असते, तिकडलं इकडे. म्हणून येता येता त्यांनी ऊस सोबत आणला. धावत धावत 2 मुलं आले. एक त्याच्या भावाचा मुलगा आला आणि त्याचा मुलगा आला. आणि असं म्हणतात, ऊसामध्ये सुद्धा ऊस जरी एक असला तरी त्याच्यामध्ये गोळव्याचे भाग 2 असतात. म्हणजे ऊसाचा अति गोळवा कशात असतो? मुळात असतो. म्हणून एक म्हण आहे ना, ऊस गोळ असला तरी मुळासहित हे पक्क माहित आहे तुम्हाला. असं द्या. म्हणजे ऊसातील गोळवा मुळात जास्त असतो, त्याच्या शेंडाच्या भागामध्ये गोळवा कमी असतो. 2ही मुलं वडिलांनी ऊस हातामध्ये आणलाय म्हणून धावत निघाली. धावत निघता निघता वडिलाला कळलं, आपलाही मुलगा आहे, भावाचाही मुलगा आहे, ऊस तर त्यांना द्यावा लागेल. 2ही मुलं धावत धावत आले आणि दोघांनी ऊस मागितला. बाबा म्हणतात, चला ना घरी देतो ऊस. नाही, मुलं म्हणाली इथंच पाहिजे. तर बाल हट्ट असतो तो, इथंच पाहिजे. त्यांनी काय केलं, ऊसाचे 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर एकीकडून पानचट भाग, ज्याच्यात गोळवा कमी आहे असा भाग, आणि एकीकडून गोळवा जास्त आहे असा भाग, 2ही ऊस हातामध्ये ठेवले आणि मुलं 2ही धावत आले. झालं काय, एकीकडून त्याचा मुलगा धावत आला आणि एकीकडून पुतण्या धावत आला. पण ज्या बाजूने पुतण्या धावत आला त्या बाजूने गोळव्याचा भाग जरा जास्त होता आणि मुलगा धावत आला तिकडून थोडा कमजोर गोळवा, म्हणजे शेंड्याचा भाग होता. आता ऊस द्यायचा, वडील तो, त्याला पुत्रप्रेम असेलच ना.
पुतण्याचं प्रेम वडिलाला राहत, पुतण्याचं प्रेम वडिलाला राहत नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. बरेच पुतणे सोडून गेले ना, ते काय कीर्तनात सांगा लागते. हा प्रेमाचाच परिपाक आहे. हातामध्ये आलेला ऊस, मुलं दोन्ही धावत आले. आता मुलाला ऊस द्यायचा, पण गोळव्या भागातला, पण मुलगा त्या बाजूने. काय केलं असेल त्या वडिलांनी? काय केलं? आडी मारली. आपण आळ्याच मारतोय ना, लगेच आडी मारली. हे काही कीर्तनातून सांगितलं पाहिजे, हे अनुभव आहे तुम्हाला, आपल्याला लगेच समजते आपल्याला. त्यांनी लगेच असं केलं, म्हणजे गोळव्याचा भाग मुलाला आणि पांचट भाग पुतण्याला. त्याचाच परिणाम पुतण्या पळाला. विठ्ठल विठ्ठल. असू दे, हे कीर्तन आपलं आहे बरं, नाही तर तुम्ही दुसरीकडे जा, मला त्याचं काही घेणं नाही. असं म्हणून तिसरं प्रेम आहे कुटुंब वात्सल्याचं, दीन वत्सल आणि भक्त वत्सल. भगवान परमात्मा वात्सल्याच्या संबंधाने भक्तांविषयी प्रेम बाळगतो. भक्त सुद्धा देवाची आर्तता करतात, प्रसंगावधानाने करतात असं नाही. भक्तांवर संकट असो वा नसो, सदैव भक्त देवाचं चिंतन करत असतात आणि सदैव देवाची आर्तता करत असतात. जनाबाई नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये काम करतात आणि नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये काम करता करता, कारण जनाबाईचा पूर्व इतिहास जर पाहिला तर अगदी बालवयाच्या जनाबाई गंगा खेळून दिंडी निघाली पंढरपूरला जाण्याकरता, आणि जनाबाईने दिंडी पाहिली. वडिलाला हट्ट केला, बाबा कुठं निघाले हे लोक? त्यावेळेस जनाबाईच्या वडिलांनी म्हणावं, जने हे पंढरपूरला चालले. आता आषाढीची वारी जवळ आली आणि आषाढी वारी करता ही दिंडी निघालेली आहेत. बाबा काय आहे तिथं? त्यावेळेस जनाबाईच्या वडिलांनी सांगावं, या जगाचा जगन्नियंता भगवान परमात्मा रमानम भवाब्दे रिदम मामकानाम निदम बक्करभ्याम धृतयोन तस्मात् विधातुर सत्ये धृतनाभिकोशब परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या ठिकाणी, त्या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी या जगाचा राजा बसलेला आहे. त्याच्या दर्शनाकरता जात आहेत. बाबा कसा आहे तो राजा? त्याचं वर्णन सांगतायत. जनाबाईच्या वर्णनाने वडिलांनी सगळं चिंतन केलंय, ऐकलंय जनाबाईने, लहान वयाच्या जनाबाई. आणि असं म्हणतात, बाल मनावर होणारा परिणाम हा लवकर होतो, त्याला काही वेळ लागत नाही. भक्ती करायची असेल तर बालवयात जर त्याच्यावर संस्कार घडले तर त्याला ते संस्कार त्याच्या कायम जवळ राहतात. पण बालवयामध्ये जनाबाईला केलेला उपदेश सांगितला. जनाबाईला तिथं पंढरपूरचा देव आहे, त्याच्या भेटी करता. बाबा मला पण गेलंच पाहिजे, मी पण जाणार. हट्ट केला मुलीने, वडिलांनी तयारी केली. काही काही मुलीचे हट्ट पुरवले पाहिजे, म्हणून जनाबाईचे वडील मजल दर मजल करत पंढरपूरचा प्रवास करतायत. पंढरपुरामध्ये गेलेले जनाबाईचे वडील जनाबाई भगवंताचं दर्शन घेतायत आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताचं रूप जनाबाईने पाहिलं आणि पाहिलेलं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवलं. आणि साठवलेला भगवान परमात्मा, डोळ्यामध्ये साठवलेला भगवान परमात्मा हृदयामध्ये जनाबाईने साठवला. हृदय बंदी गान केला. आत विठ्ठल कोंडीला दरिला दरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर दरिला 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 पंढरीचा चोर चोर पंढरीचा चोर. गळा बांधनिया चोर
भगवंताचं दर्शन घेतलंय आणि ज्या भगवंताचं दर्शन घेतलंय तो भगवान परमात्मा पाहला राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली. हे त्याच्या रूपाचं वर्णन आहे महाराज. रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माय असा तो भगवान परमात्मा बर्रा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशं वैजयंतीं जमालां रंध्रान वेणुरदर सुरया पूरयंगो परुंदे वृंदारण्यम स्वपदरमणं प्राहुष गीत कीर्ती. त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहलं आणि पाहिलेलं रूप जनाबाईंनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. भगवंताला केवळ पाहून चालत असा आहे. त्याला केवळ पाहून चालत नाही, त्याला पाहावं आणि पाहून त्याला हृदयामध्ये साठवावं. पंचेत असे झाले महाराज. तुमचं आमचं सगळं उलट आहे. लोक मंदिरात दर्शनाकरता जातात आणि तासन तास देवापुढे बसतात. देवापुढे बसल्यानंतर लोक बसतात, देवापुढे लावतात. बसायचं देवापुढे. देवापुढे बसल्यानंतर डोळे लावण्याचं कारण काय? कारण डोळे लावल्यानंतर कोणाचं ध्यान करणार आहोत आपण? बरं, ज्याचं ध्यान करायचं तो डोळ्यापुढे उभा आहे. मग डोळे लावायचे कशा करता? हे सगळं उलट सूत्र आहे तुमचं आमचं. आता काय सगळं जीवनच उलट्या सूत्राचं आहे तुमचं आमचं. सगळे कर्मकांडी तुम्ही आपण सगळीकडे फिरणारी मंडळी आपण असू द्या. परंतु असं म्हणतात देवाच्या समोर गेल्यानंतर डोळे लावण्याचं कारण तरी काय? कारण तुम्ही आपण सगळे सगुण उपासक आहोत. मी अगोदर चिंतन केलंय तुमच्या समोर, सांगेल तुम्हाला. तुम्ही आपण सगुण उपासक असल्यामुळे देवाच्या रूपाच्या संदर्भाने तुम्ही आपण सांगू शकत नाही. देवाचा रूप नाही वर्ण छाया. देवाला कुठं वर्ण नाही. त्याचा आकार सांगता येत नाही. अव्यक्त ते आकारले, त्याचा आकार सांगता येत नाही. अनुरेणुया ठोकळा तुका आकाशा. केवढी मूर्ती मूर्ती सांगून सांगून किती 5 फुटाची 7 फुटाची सांगाल तुम्ही आपण. पण देवाची व्याप्ती जर सांगायची म्हटलं, अनुरेणुया ठोकळा आणि तुका आकाशा, हे ज्या देवाची व्याप्ती आहे हे त्याचं रूप आहे. तुमच्या आमच्या करता समोर जे आहे ना हे रूप आहे. तुम्ही आपण सगळे सगुण उपासक आहोत. त्याचा परिणाम तुमच्या आमच्या समोर मूर्ती ठेवल्याशिवाय तुम्ही आपण त्याला देव मान्य करत नाही. तुम्ही आपण सगळे मूर्तीपूजक आहोत. म्हणून ही जी आराधना आहे ना, मा भगवतीची आराधना करत असताना तुमच्या आमच्या समोर मा दुर्गेचं एक रूप धारण केलं जातं किंवा मातीच्या आकाराचं बनवलेलं रूप, आणि त्या आकारामध्ये एक सगुण चैतन्य निर्माण करून त्याची पूजा करावी आणि त्याची पूजा करून त्याला विसर्जित. ज्या देवाची मला सांगा ना तुम्ही, ज्या देवाची तुम्ही आपण 9 दिवस आराधना करतो, जिची पूजा करतो, जिची उपासना करतो, जिच्या 2 टाइम सकाळी 5 आरत्या आणि संध्याकाळी 7 असतात. तुमच्या इथे किती असतात? ज्याला जे जे येतील त्यांनी ते येते. भरपूर आरती झाल्या महाराज. काय ते टोला टोन जशी आरती जोडली ना तसं तसं जोडतात ते. अशा साड्या तशाच ते त्यांना जमत. असू द्या. परंतु हे जे रूप आहे ना, ज्ञानोबा याचं चिंतन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये फार सूक्ष्म चिंतन केलंय. ज्ञानोबा म्हणतात, केला मातीचा पशुपती काय मातीसी महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. ज्ञानोबा म्हणतात, महिला मंडळी हरतालिकेचं व्रत म्हणा आधी करून नदीवर स्नान करण्याकरता तर पूर्वीच्या काळामध्ये जायच्या. एक समूह करून जायच्या. 10-12 महिला मंडळी नदीवर जावं, तिथं आंघोळ करावी आणि आंघोळ केल्यानंतर तिथं एका देवाची उपासना करावी. त्या देवाचं नाव आहे भगवान शिव. शिवाची उपासना करावी. मग शिवाची उपासना करण्याकरता काय करत होत्या? स्नान झालं की त्या महिला मंडळी त्याच नदीतील वाळू एकत्रित करायच्या. त्या वाळू एकत्रित करून त्या वाळूला एक आकार द्यायचा. तो भगवंताच्या लिंगाचा एका पिंडीचा आकार द्यायचा. पिंडीचा आकार द्यायचा. त्याच पिंडीवर जलाचा अभिषेक करायचा.
त्याच पिंडीला कुंकू अक्षत काय असेल ते फुलं व्हायचे, त्याच पिंडीला बिल्वपत्र व्हायचं, तिची शिवसहस्रनामावली करायची, तिची पूजा करायची, तिची आरती करायची, तिला कापूर व्हावा, तिला नैवेद्य व्हावा, पाणी फिरवावं, नमस्कार करावं, घरी निघून असं करतात काय. पूजा झाली आणि पूजा झाली, नैवेद्य चढला, सगळं झालं की घरी येताना महिला मंडळी काय करत होत्या मग, त्या महादेवाचं विसर्जन करत होत्या. कशात? नदीत का? जसं आहे तसंच. म्हणजे त्या महादेवावरून हात फिर. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात काय केलं महिला मंडळीने, तीच वाळू गोळा केली, त्याच वाळूचं लिंग तयार केलं, त्याच वाळूची पूजा, त्या लिंगाची पूजा केली, पूजा झाली, नैवेद्य झाला, कर्पूर आरती झाली, सगळं झालं. आणि आता तीच माती त्याच मातीमध्ये सामावून टाकली, शिवपूजा. मग यातलं देवाला काय केलं? तीच वाळूचा पिंड तयार केला, तिची पूजा केली आणि वाळू मध्ये सामावून टाकली. यातलं देवापर्यंत काय पोहोचलं? ज्ञानोबाराय म्हणतात ते फक्त लिंगाची पूजा साधने करण्याकरता आहे. त्याची जे पूजा केली, त्याला जो कर्पूर चढवला, त्याला जो नैवेद्य दिला, शिवपूजा शिवासी पावे आणि माती माझी समावे. माती मातीमध्ये जाईल, परंतु जे काही तुम्ही आपण आराधना केली, जे काही पूजा केली, ते कोणाला प्राप्त होत असते? ते त्या शिवाला प्राप्त होते. त्याप्रमाणे केला मातीचा. हे जे आकार तुमच्या आमच्या समोर धरल्या जातात, हे सगुण मूर्त्या ज्या तुमच्या आमच्या समोर आणल्या जातात ना, हा एक आकार आहे. ही तुमच्या आमच्या भक्तीची साधना मा शक्तीपर्यंत पोहोचावी, त्याचं हे माध्यम आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जनाबाईंनी डोळ्यांनी पाहिलं भगवान परमात्म्याला, आणि डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्याला हृदयामध्ये साठवलेला भगवान परमात्मा. जनाबाई वडिला समवेत येतात आणि वडील ज्यावेळेस गावाकडे परत निघतायत, त्यावेळेस जनाबाई म्हणतात, बाबा मला आता गंगा खेळला यायचं, मी पंढरपूर सोडून येणार नाही, समर्पण केलंय भगवान पंढरीश्वर परमात्म्याला, आता मला गावाला यायचं नाही. परंतु विचारवंत वडिलाला विचार पडत असतात, नेमकी मुलगी लहान आहे, या मुलीला इथं सोडून जायचं तर जायचं कसं, हट्ट तरीचा खूप आहेत. म्हणून जनाबाईचा हात धरला. नामदेव महाराजांची त्यावेळेस प्रसिद्धी होती. नामदेव महाराजांकडे जनाबाईला घेऊन गेलेत आणि नामदेव महाराजांच्या वाड्यामध्ये जनाबाईला सुपूर्द केलं. नामदेव महाराजांची घरची 14 लोकांची सेवा करण्याची. नामदेव महाराजांचं कुटुंब काही छोटं नाही. रजाई गोनाई दोन्ही सासू सुना, दामाना माझाना बापलेक, हो विटा मादा गोंदा, हो हे 4 पुत्र, असं 14 लोकांचं कुटुंब नामदेव महाराजांचं. आणि जनाबाईच्याकडे आता या 14 लोकांची सेवा आली. थांबल्या होत्या देवाची आराधना करण्याकरता, आपल्याला पंढरपूर सोडायचं नाही भगवंता करता. पण झालं काय, आता या 14 लोकांमध्ये जनाबाई गुंतल्या आणि 14 लोकांमध्ये गुंतल्यानंतर जनाबाई सेवा करायच्या. सेवा करत असताना जेवढी काही सेवा करायची असेल सगळी जनाबाईंनी झाडलोट करावं. नाही ते काम जनाबाई त्या वाड्यामध्ये नामदेव महाराजांच्या करतायत. परंतु काम करत असताना मात्र हृदय भगवान परमात्म्याला समर्पण होतं. कामाचा थकवा म्हणून संध्याकाळी रात्रीच्या वेळी जनाबाई ज्या वेळेस झोपण्या करता जातात, त्यावेळेस जनाबाईच्या मुखातून सतत देवाचं चिंतन आहे, सतत देवाचं चिंतन आहे. आता देवाची आठवण यायला लागली, देवा तू आला पाहिजे, मी तुझ्या करता तर या ठिकाणी थांबलीत. म्हणून जनाबाईने देवाची आर्तता करावी, देवा तू आलाच पाहिजे, नाही तू येच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. एक 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 विठाबाई हो, एक 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 विठाबाई हो, एक 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 विठाबाई हो, एक 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 विठाबाई हो. एक 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 एक
भीमा आणि चंद्रभागा हो भीमा आणि चंद्रभागा हो भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा हो भीमा आणि चंद्रभागा एक एक विठा माई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आहे ज्या भगवान परमात्म्याला हृदयात सामावलं ना त्या भगवान परमात्म्याची आराधना जनाबाई करतायत आणि आराधना करत असताना जनाबाई अभंगाची निर्मिती करतायत देवाला पाचारण करतायत देवा यावं येग येग आणि रूपक या ठिकाणी भगवंताचं विठाबाई या नमुनेकानी करतायत देवा तू आला पाहिजे माझे येग येग विठाबाई माझे पंढरीची आई देवा तू आलं पाहिजे ही आर्तता कशा करता भगवंताचं चिंतन मनामध्ये आहे आणि चिंतन असताना तो भगवान परमात्मा सामोरा असावा ही एक भक्ताची आर्तता आहे आपण भक्ती करतोय आपल्या समवेत भगवान परमात्मा असला पाहिजे त्याकरता भक्तांनी केलेली ही आराधना आणि भगवान परमात्म्याला खेचून आणण्याचं ज्या ज्या वेळेस आराधना करतायत ना भक्त भगवान परमात्मा त्यांच्याकडे येतो जनाबाईचं जीवन पहा तुम्ही जनाबाईच्या जीवनामध्ये भक्ताची म्हणजे फक्त देवाची आठवण करावी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी हजर व्हावं हे जनाबाईचं जीवन आहे महाराज आणखी जीवन चरित्र पाहत असताना हो आठवण करो का ना करो जनाबाई ज्या ज्या वेळेस जे जे काम करतायत मुखातून फक्त भगवंताचं चिंतन आहे त्याचा परिणाम काय महाराज हो जनाबाईच्या डोक्यातील उवा मारण्याचं काम भगवान परमात्मा करतोय नकशिकाची करुणी फणी भगवान परमात्मा नकाने जनाबाईच्या डोक्यातील उवा काढाव्या आणि त्या आपल्या नकाने माराव्या हे देवाने काम केलंय महाराज स्वतः भगवान परमात्मा करतोय याचं कारण काय जनाबाईचं प्रेम हृदयामध्ये साठवलेला भगवान परमात्मा किंवा जनाबाई घरामध्ये जेवढे काम करतायत जनाबाईने झाडण्याचं काम करावं आणि झाडण्याच्या काम करत असताना जनाबाईने फक्त भगवंताचं नाम चिंतन करावं त्याचा परिणाम काय झाडलो टकरी जनी झाडलो टकरी जनी झाडलो टकरी जनी झाडलो टकरी जनी घेर भरी चक्रपाणी घेर भरी चक्रपाणी झाडलो टकरी जनी झाडलो टकरी जनी चक्रपाणी घेर भरी चक्रपाणी झाडलो टकरी जनी झाडलो टकरी जनी करी जनी करी जनी झाडलो टकरी जनी केर भरी चक्रपाणी झाडलो टकरी जनी जनाबाईनी झाडण्याचं काम करावं आणि या सृष्टीच्या मालकाने जनाबाईच्या घरी केर भरण्याचं काम करावं केर भरी चक्रपाणी म्हणून देवाचा धावा आहे जनाबाईचा भगवान परमात्मा येतो सगळे काम करू लागतो जनाबाईला हा अधिकार जनाबाईचा
जेवढे जेवढे कामं करावे ना तेवढ्या सगळ्या कामात भगवान परमेश्वराने जनाबाईचा हातभार लावावा. कामं करता करता थकलेली जनाबाई तिच्याकडे देव पाहतो, जना किती कामं करशील, सोडून दे ना बाळा, महाद्वारामध्ये ये, मी तुझं सगळं उदरभरण करेल. जनाबाई म्हणते, देवा अरे तुझ्यामुळेच तर या 14 लोकांची सेवा, अरे माझ्यापेक्षा तर यांचं चिंतन जास्त आहे. जने काय लागते तुला सांग ना मला, अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. या सृष्टीचा जगन्नियंता भगवान परमात्मा, ज्याच्याकडे शंख चक्र गदा पद्म ऐद्य सोबत एवढी श्रीमंती ज्या भगवान परमात्म्याची, ज्याच्याकडची श्रीमंती पाहवल्या जात नाही, एवढी श्रीमंती ज्याच्याकडे, कौस्तुभ ज्याच्याकडे, सगळी श्रीमंती नवे नवे, लक्ष्मी ज्याची, हे सगळं जग लक्ष्मीच्या पाठीमागे धावतोय, ती लक्ष्मी ज्याची दासी, असा भगवान परमात्मा जनाबाईच्या समवेत आहे. जनाबाईला म्हणतो, जना काय मागतंय तुला, काय लागते तुला सांग, मी काही देण्याकरता समर्थ आहे. किती कामं करशील यांच्याकडे, किती दिवस कामं करायचे. त्यावेळेस जनाबाईनी जातं दवावं आणि जातं देता देता देवाला म्हणावं, देवा काहीच नाही, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा, फक्त तू माझ्याकडे ये. देवाने तिच्याकडे पाहावं आणि जातं धडता धडता धडता, देवा मला काहीच नको. जात्याच्या मुकी गाली दे ग, जात्याच्या मुकी गाली दे ग, मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला भेटला, काय नाही उणे. तुझ्या कृपेने मला भेटला, काय नाही उणे. सगळं आहे देवा, सगळं जरी आहे ना, फक्त मला असं वाटते तू माझ्या भेटे करता यावं. ये ग विठाबाई, देवा तू माझ्या समवेत असावं, तू एकटा येऊ नको, तुझ्या सोबत कोण कोण, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, आणि चंद्रभागा, भीमा 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 आणि चंद्रभागा, आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा, 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 भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा. देवा तू एकटा येऊ नको, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, आणखी येतुक्या सहित तू आबा यावे, सगळीच्या सगळे माझ्या भेटी करता. आणि काय करावं, माझे रंगणी नाचावे, माझे रंगणी माझ्यामध्ये, माझ्या समोर रममान व्हावं. मी जी भक्ती करेल त्या भक्तीमध्ये रममान असावं. माझा रंग असेल म्हणजे माझं समर्पण असेल, आणि माझ्या समर्पणामध्ये तू माझ्या समोर असेल, असा भाव अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. माझा रंग तुझे गोनी, माझा रंग तुझे गोनी, माझा रंग तुझे गुणी, हाय माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गोनी, माझा रंग रंग तुझे गोनी, हाय माझा रंग तुझे गुणी, हाय माझा रंग तुझे गुणी,
चंद्रभागा भागा भीमानी चंद्रभागा मनी नामया जनी मनी नामयात जनी मनी नामयात जनी मनी नामयात जनी भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणी जे गंगा तुझे 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 चरण चरणी जे गंगा तुझे 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 चरणी चरणी गंगा तुझे चरणी गंगा गंगा तुझे चरणी तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे तुझे चरणीचे सानिध गमदनी सानिध मग सग मदनी गा मदनी गा मदनी तुझे चरणीचे गंगा गंगा तुझे 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 चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा 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 तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे